इंद्रायणी काठी प्रत्येक वारकऱ्यांच्या मुखी हरिनामाचा गजर सुरू आहे। यात वासुदेव देखील सहभागी झालेत। आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिनं। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे। याच सोहळ्याकडे प्रत्येक वारकऱ्यांचं वर्षभर लक्ष लागलेलं असतं आणि याच वारकऱ्यांची श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीच्या काठी आज आपण उभा आहोत। एबीपी माझाच्या प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत हा सगळा सोहळा आम्ही पोहोचवत आहोत। साधारण 339वा हा वारी सोहळा आहे आणि याच वारी सोहळ्याला आज सुरुवात होती आहे। मी आहे सध्या देहूतील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान ठेवण्यात येणार आहे। माझ्या मागे जर बघितलं शेकडो वारकरी या इंद्रायणीच्या काठी स्नान करून तुकाराम महाराजांच्या दर्शनाला जाताना आपल्याला दिसतायत। तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन ते पालखी सोहळ्यासाठी सज्ज होताना दिसतायत। सगळा इंद्रायणी नदीचा जो काठ आहे त्या प्रत्येक काठावर वारकरी स्नान करताना दिसतायत। प्रत्येकाच्या मुखी हरिनामाचा गजर आहेत आणि प्रत्येक वारकरी या विठ्ठलाची आस घेऊन आज इथनं पंढरीच्या मार्गाने प्रस्थान करणार आहेत। माझ्यासोबत अनेक वारकरी आहेत जे या सोहळ्यासाठी खरंच उत्सुक आहेत। माऊली कुठून आलात? आम्ही पंढरपूरवरून देहूत आणि देहूतून अजून पंढरपूर 20 दिवस चालत हळदी करून। साधारण कसे आलात आणि किती इथलं छान वातावरण? आम्हाला एक नंबर वातावरण इथलं। आम्ही दिंडे आमची मोठी, आम्ही 100 जण सगळे लोक आहेत। आता इथून आम्ही आळंदीला चाललो, इथून चालत आणि आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आहे आमचा। साधारण सकाळीच ही सगळी वारकरी मंडळी या देहूतल्या या इंद्रायणी काठी दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडनं भजन एकदा ऐकूया। तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम। अनेक वारकरी इथे त्यांच्या मुखी ज्ञानोबा तुकारामाचा गजर करताना दिसतायत आणि अनेक इथे या सगळ्या काठावर उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय आणि हाच उत्साह पंढरपूरपर्यंत असाच कायम वारकरी समोर नेणार आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, देहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।